नमस्कार. आजचा मेन्यू आहे कैरीची कढी. प्रथम मी कैरीची साली काढून घेतली आणि फोडी करून घेतल्या आणि ती नंतर 10 मिनटं उकळून घेतलं पाण्यामध्ये. अख्खी कैरी उकळून साल काढून पल्प काढला तरीही चालतो. नंतर उकळल्यावर ते बाजूला थंड करायला ठेवून द्यायचं. आता कढीसाठी तयारी करायची. नारळ फोडून घ्यायचा आणि ह्या नारळाचा किसून रस काढून घ्यायचा. अख्खा नारळ आहे, हा रस बाजूला ठेवून द्यायचा. नंतर वाटणासाठी कोथिंबीर, जिरं 1 चमचा, मिरच्या 3-4, आपल्याला जसं तिखट हवं तसं ओली मिरची घ्यायची आणि हळद, कढीपत्ता यांचं वाटण करून घ्यायचं. नंतर फोडणीला मोहरी, हिंग तुपावरती किंवा तेलावरती द्यायचं. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, हवी असल्यास अजून हळद टाकायची थोडी आणि मोहरी चांगली तडतडली की त्याच्यावरती ते वाटण जे आपण तयार केलं, मिरची, कोथिंबीर, लसूण पण घ्यायचे 3-4 पाकळ्या आणि ते त्याच्यावर ओतायचं. त्याच्यानंतर जे आपण बाजूला उकडलेले जे कैरीचे काप ठेवले ते ग्राइंड करून घ्यायचं. त्याचा पल्प बनवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये त्या वाटणामध्ये तो पल्प ओतायचा. नंतर थोडा गूळ घालायचा. नॉनव्हेज खाणार असेल तर गूळ घालायचा नाही आणि हा नारळाचा रस याच्यावर ओतायचा. आता गॅस बंद करायचा, ढवळून घ्यायचं, मीठ टाकायचं, कढी तयार झाली.